प्रसाद सर उसके साथ साथ तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत। चलेंगे यहाँ पर इस मुकाबला की तरफ फिर से एक बार। और ये चलिए पहली गेंद घुटना टेक तमाशा देख यानी झलक 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 दिखला जा छेरन जावेद फरीसार के अंदाज देखिए। तो चलिए बात करेंगे टीम का टोटल। देखिए यहाँ पर अकाउंट्स खुलता हुआ छिक्के के साथ एक अच्छी शुरुआत यहाँ पर देने की कोशिश है। ओहो हो मजा आ गया भाई। देखिए यहाँ पर इनसाइड आउट्स कमाल की टाइमिंग यहाँ पर डीप कवर को चीरता हुआ गेंद बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर 4 रन। बात करेंगे सोमनाथ गायकर की, जिन्हें जिन्हें अभी अभी देखिए भगवा चषक उम्बाड़े के मैदान के ऊपर मैन ऑफ द सीरीज बने थे वहां पर, और वो खिताब जीतने के बाद। और एक देखिए यहाँ पर घुटना टेक तमाशा देख फील्डर थे वहां पर, लेकिन बना दिया दर्शक। आ गया एक दे दनादन चौका चौका। तो चलिए यहाँ पर नांदेली टीम देखिए टॉस जीते निर्णय लिए। यहाँ पर गेंदबाजी चेहरे पे कप्तान का मुस्कान था और पूरी नूर उनका चेहरे से यहाँ से निकलता हुआ। शुरुआत देखिए यहाँ पर टॉस हारने के साथ कहते हैं ना जख्म पर मरहम लगाना। सोमनाथ गायकर देखिए यहाँ पर उस जख्म पर मरहम लगाते हुए अच्छी स्टार्ट यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले में। इस बार देखिए अच्छा गेंद कहते हैं ना, इसलिए जिंदगी में ठोकर खाकर कभी उदास मत होना। ठोकर ही अक्सर इंसान को चलना सिखा देता है। और एक छक्के यहाँ पर खाए, उसके बाद 2 चौके खाए, उसके बाद देखिए एक अच्छी वापसी कहूँगा कॉमबैक करते हुए। ये हर गेंदबाज के साथ यही बनता जा रहा है हमेशा। देखिए डगआउट खुश रहेगा, इस तरह के स्टार्ट मिल चुका है। और यहाँ पर देखिए गेंद को पहले खेलना चाहते थे, लाइन तो पहचान लिया, आखिरी समय में बल्ला ले लिया। और कितनी अच्छी देखिए यहाँ पर मेहनत करते होंगे सोमनाथ गायकर की बात करेंगे। इस गेंद अगर थोड़ा मिस होता तो फिर विकेट लेकर निकल सकता था, लेकिन इसके लिए कितने अभ्यास उन्होंने किए होंगे आप ये सोच सकते हो। जगदम वाकलन टीम बात करेंगे, एक मेहनती टीम है। इस साल बात करेंगे रायगढ़ के सरजमी के ऊपर जाकर बिछुम्पे के मैदान के ऊपर देखिए ये टीम बात करेंगे ना सेमीफाइनल तक टॉप 4 में पहुंचे वहां पर, और तगड़ा फाइट देते हुए चांबाली जैसे तगड़ी टीम के साथ है। और इस टीम का देखिए रिकॉर्ड है पिछले साल आप जाकर देखिए आधे के मैदान के ऊपर भी, वहां पर भी खिताब जीतने का। जगदम वाकलन टीम बात करेंगे, ये थाने डोंबोली विभाग से टीम विलम्ब करती है, लेकिन इसका चर्चा रायगढ़ पर भी होता है, क्योंकि निशान 11 जिसे वाकलन टीम के नाम कहा जाए और जगदम वाकलन टीम भी कहा जाए, तो दोनों तगड़े टीम बन चुके हैं और रायगढ़ पर भी बेहतर काम करते हैं यहाँ पर। लेकिन आजकल देखिए क्रिकेट में कोई भी टीम को छोटा नहीं मानना चाहिए। देखिए नांदोली टीम भलाई मैं कहूँगा यहाँ पर देखिए शुरुआत में रन लुटाए, लेकिन आजकल क्रिकेट देखिए इतने आगे जाकर पहुंच चुका। और खिलाड़ियों ने देखिए आज जिस तरह के उन्होंने प्रमोट किया है वो भी काबिल तारीफ है। हम पहले कहते थे कि ये टीम तगड़ा है, इसे कोई भी टीम को शिकस्त देना मुश्किल है, लेकिन आज के वक्त में देखिए कोई भी टीम कहीं भी इतिहास रख, इसलिए कोई भी टीम को छोटा भी नहीं मानना चाहिए। और क्रिकेट में कहते हैं ना जब कोई खेल छोटा या बड़ा नहीं होता तो फिर खिलाड़ी कैसे छोटे बड़े। देखिए वही खिलाड़ी आकर आज ग्रामीण से ओपन, ओपन से देखिए आज विदेश दौरा भी करते हैं, तो ये काबिल तारीफ है। और मैं कहूँगा हर खिलाड़ी को एक अच्छा मौका रहता है अब जब गांव का प्रीमियर लीग रहता है ना, वहाँ पर खुद को साबित करने का। जब आपको प्ले 11 पर ग्रामीण में जब आपको मौका नहीं मिलता है, अब निराश रहते हो। स्कोर की बात करेंगे 15 रन है, तो वो प्रीमियर लीग में आपको एक साबित रहता है कि यहाँ से अच्छे प्रदर्शन दोगे ना, फिर आपकी जनता जो आपके गांव के जनता है ना वो आवाज़ उठाते हैं, आपको प्ले 11 पे मजबूर करते हैं ग्रामीण में खेलने के लिए, फिर वहाँ से आपका रास्ता खुल जाता है। तो देखते हैं कोई खिलाड़ियों का देखिए सफ़र देखिए काफ़ी लंबा लंबा सफ़र उन्हें निकालना पड़ता है, इंतजार करना पड़ता है अपनी टीम में प्ले 11 पर जगह बनाने के लिए। लेकिन हर किसी को मौका मिलता है, उस मौके का इंतजार करना चाहिए। ओहो हो कितने कमाल का गेंद देखिए यहाँ पर पूछा गया बल्लेबाज से जवाब, लेकिन उनके पास तो नहीं सवाल है। कई तीन अच्छे आपको पढ़ना पड़ता है हमेशा। हेलो हेलो। और ये चलिए यहाँ पर से टाइमिंग देखिए कितना बेहतर, और फील्डर थे वहां पर, और सोमनाथ का देखिए बिग विकेट से यहाँ से गिरता हुआ।
डीजे। तो चलिए यहाँ पर बात करेंगे। देखिए यहाँ पर विकेट गिरा सोमनाथ गायकर का। देखिए पहला ओवर में काफी आतिशबाजी बल्लेबाजियों की तरफ से देखने को मिला, लेकिन इस ओवर में देखिए कमाल की वापसी कहूंगा यहाँ पर। इसलिए तो मैं कहा कि कोई भी खिलाड़ी को छोटा मत सोचे। देखिए सचिन मात्रे गेंदबाज थे। देखिए पहला ओवर बात करेंगे ना, महेंद्र के हाथों पर गेंद सौंपा गया था जिससे उम्मीद था, और देखिए उस उम्मीद के ऊपर पानी फेरा। इसलिए कहते ना, कोई भी खिलाड़ी को आप छोटा मत मानिए, क्योंकि सांप बड़ा हो या छोटा, लेकिन डसने का अंदाज वही रहता है। अपने फॉलो थ्रो में देखिए यहाँ पर गेंद को रोके। यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे, मच्छिंद्र गायकर बात करेंगे। लंबे समय के बाद इनका फिर से वापसी हुआ है। एक तगड़े खिलाड़ी हैं। थोड़ा मैं कहूँगा थोड़ा कुछ मैचेस से थोड़ा पीछे दूर थे, लेकिन कारण काफ़ी रहता है निश्चित रूप से। लेकिन उसके बाद देखिए एक अच्छी वापसी कहूँगा। एक तगड़े बल्लेबाज है मच्छिंद्र की बात करेंगे ना, इनकी हम बल्लेबाजी 2-3 साल पीछे जाकर देखिए छक्के लगाने की ताकत रखते हैं, बड़ी बड़ी शॉट खेलते हैं। आज देखिए यहाँ पर उन्हें बल्लेबाजी में बतौर सलामी बल्लेबाज के रूप में उतारा गया। अभी तक 3 डॉट गेंद खेल चुके हैं, और चौथे के लिए थोड़ा सा गेंद देखिए बाहर की तरफ निकल रहा था। अंपायर ने इशारा किया, लेग बाई के रूप में रन आता हुआ। बेहतरीन अंपायरिंग के काम देखिए इस मैदान के ऊपर देखने को मिलता हुआ। 3 अंपायर, फिरोज सर, जावेद सर, धर्मेंद्र सर लीजिए। और कमाल की यहाँ पर देखिए एक अच्छी पहचान है। अंपायर देखिए इतना आसान नहीं रहता है। आपको लगता है कि अंपायर करना बड़ी आसान रहता है, खास करके ग्रामीण ओपन में देखिए इतना आसान नहीं रहता है। और शॉर्ट लिमिटेड तैनात, नजदीकी मामला, डायरेक्ट हिट, घर जाना होगा वापस। यहाँ तो कहेंगे हमें अपनों ने लूटा, कहाँ गैरों में दम था। क्या यहाँ पर कॉल यहाँ पर गलत था? पर रुका है यहाँ से 16 के घर के ऊपर, और बड़ा विकेट से देखिए गुरुनाथ गायकर से, और इनका विकेट से यहाँ पर खोना थोड़ा सा यहाँ पर जख्म मैं कहूँगा। यहाँ पर मच्छिंद्र गायकर देखिए यहाँ पर वो काफी आगे निकल आए थे, उनके लिए भी वापसी काफी मुश्किल था। शॉर्ट लिमिटेड तैनात था। ये देखिए अच्छे यहाँ पर कप्तानी की दाग देना चाहूंगा। मिलिट्री पावर प्ले सेकेंड ओवर में देखिए यहाँ पर यही बात, जब आपका पावर प्ले का ओवर समाप्त होता है, आप शॉर्ट लिमिटेड क्यों नहीं रखते हो? जो आप सेकंड स्लिप, फर्स्ट स्लिप रखते हो, गली रखते हो, आप शॉर्ट लिमिटेड क्यों नहीं रखते हो? जो मौका बनता है ना, कभी कभी कैचेस इस तरह के होता है, गेंदबाज को जाना पड़ता है, शायद वो कैच नहीं हो पाता है। देखिए यहाँ पर जो सिंगल बड़ी आसानी के साथ होता है, वहां पर उसे भी आप बचा सकते हो। कैच ऊपर जाता है तो शॉर्ट लिमिटेड नहीं रहता है, बाउंड्री से फील्डर को आकर पहुंचने तक, तब तक 2 रन बड़ी आसानी से हो जाता है। ये सब चीज सीखना चाहिए आपको। कहीं ओपन मैच में आप देखिए कप्तान वही चीज करते हैं। देखिए शॉर्ट कवर तैनात है, ये जब खोल दिया जाता है ना, तब इतना आसान नहीं रहता है। और एक विकेट गिरता हुआ तो चल में आया। लगातार विकेट का छड़ी यहाँ पर बल्लेबाज शिवदास गायकर का विकेट से गिरा। तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर रुका है 16 के घर के ऊपर। तो शायद टेक्नोलॉजी का जमाना है, तो थोड़ा चलिए आवाज थोड़ा कट हो रहा है बीच बीच में। तो शायद ये चीज थोड़ा जो यूट्यूब के माध्यम से दर्शक इस मैच को देख रहे होंगे, तो शायद उन्हें वो मजा नहीं मिलता होगा, क्योंकि यूट्यूब के माध्यम से जो दर्शक मैच को देखते हैं ना, यहाँ पर देखिए बड़ा अच्छा गेंद सिंगल आया। देखिए इन यूट्यूब के माध्यम से दर्शक लीजिए, मैदान के ऊपर दर्शक लीजिए, और यहाँ पर देखिए विकेट से लेग विफर के रूप में गिरा। यहाँ पर मौका है, डीजे मास्टर के पास जाएंगे, उसके बाद जैसे आएंगे हम जिक्र करेंगे दर्शकों ने क्रिकेट को कैसे जिंदा रखें। रनआउट के रूप में, लेग विफर के रूप में लीजिए या कैच के रूप में लीजिए, यहाँ पर हर चीज का पूरा नांदुली टीम यहाँ पर फायदा लेता हुआ। लगातार देखिए 2 गेंद के ऊपर 2 विकेट गिरता हुआ।
तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 16 रनों के ऊपर थोड़ा सा निराश रहेंगे डगआउट। देखिए यहाँ पर शुरुआत देखिए कैसा अच्छा हुआ था, पहला 3 गेंद के ऊपर 14 रन आया था, उसके बाद देखिए अभी तक वही 2 रन। और ये चलिए खराब गेंद तलाश था इस गेंद का, यहाँ पर बहुत बड़ा देखिए यहाँ पर उम्दा छक्का आता हुआ, जो दबाव बना रखे थे वो दबाव निकलता हुआ। लेन का गेंद ये आप जब सौंपते हो ना किसी बल्लेबाज के सामने, तो फिर उन्हें एक तोहफा मिल जाता है, जिसे कहते हैं ना प्यार का तोहफा। तो ये तोहफा कोई भी बल्लेबाज स्वीकार लेते हैं बड़ी आसानी के साथ। और फुल लेन का गेंद बात करेंगे ना, जो फुल टेज गेंद कहते हैं ना, वो अगर आपको तेज गति रहेगा तो फिर बल्लेबाज के लिए थोड़ा उस गति से मार खा जाते हैं, लेकिन आपके पास गति नहीं तो फिर लाइन लेन दोनों को बेहतर रखना होगा। यूट्यूब के माध्यम से देखिए कई दर्शक इस मैच को देखते हुए तहे दिल से उनका भी स्वागत, क्योंकि इन्होंने भी टेनिस क्रिकेट को जिंदा रखे हैं। क्योंकि आज देखिए जो व्यूअर्स हमें देखने को मिल रहा है जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट है, इन्होंने निश्चित रूप से देते हुए आज ओ हो ये चलिए टाइमिंग तो इस बार अच्छा नहीं कर सके, जो एलिवेशन देना चाहिए वो नहीं दे सके। आखिरकार यहाँ पर विकेट गिरता हुआ एक छक्के के साथ। ये बड़े बल्लेबाज का पहचान नहीं होता है, जब आप बड़ा छक्का खेलते हो उसके बाद विकेट दे बैठते हो। बात करेंगे टीम का स्कोर 22 के घर के ऊपर पहुंचता हुआ 22 रन। और गेंदबाज बड़े अच्छी गेंदबाजी हम बात कर रहे थे। देखिए दर्शक आज मैदान के अंदर सुपर संडे और संडे के दिन देखिए लोग पहले सिनेमा हॉल ऐसी चीजें देखने जाते थे प्रोफेसर, लेकिन आजकल देखिए ये टेनिस क्रिकेट ने एक ऊंचा दर्जा दिया। ऑफ ड्राइव देखिए यहाँ पर कवर हटाकर यहाँ पर डीप कवर तैनात किया गया है, लेकिन जब तक वहां से गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज इस नो तू में और आखिरकार देखिए ओवर थ्रो खराब और सिंगल को देखिए बल्लेबाज के पास इतना मौका था एक कप चाय लेने के साथ डबल में कन्वर्ट करते हुए। तो 2 रनों की मदद से देखिए स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 24 रन। और विकेट की बात करेंगे तो 5 विकेट खोने के साथ दोनों बल्लेबाज बात करेंगे निचले क्रम के बल्लेबाज हैं संकेत गायकर देखिए और उनके साथ जीवन पाटिल। और देखिए हल्के हाथों से गेंद को खेला, वही सोच है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए बड़ी आसानी के साथ सिंगल ले लिया यहाँ पर। तो चलिए आज बात करेंगे एक 100 मैच यहाँ पर देखने को मिलेगा। हॅलो हॅलो तर महाराष्ट्र पोलीस कोळशेवाडी पोलीस टीम आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस हिल लाईन पोलीस टीम दोन्ही टीम इथे मात्र उपस्थित झालेत, कारण दोघांमध्ये एक प्रेक्षणीय सामना या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये होणार आहे। तर दोन्ही टीमचं आगमन झालंय, दोन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। महाराष्ट्र पोलीस कोळशेवाडी टीम आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस हिल लाईन पोलीस टीम दोघांचे मनपूर्वक स्वागत। तो चलिए एक तगड़ा मैच होगा 100 मैच निश्चित रूप से बात करेंगे, जिन्होंने आज महाराष्ट्र में देखिए लोग आज बड़ी आसान के साथ रातों की नींद लेते हैं, बड़ी बेसब्री के साथ हर चीज का आनंद लेते हैं। इन पुलिस कर्मियों का निश्चित रूप से बड़ा यहाँ पर हमारे देश के असली हीरो है निश्चित रूप से, और एक तगड़ा फाइट मैच होने जाएगा। कितना ये इतनी आसान से मुजरिम को नहीं छोड़ते हैं, तो यहाँ पर मैदान के अंदर टक्कर भरा मैच होगा। और टीम का स्कोर देखिए यहाँ पर 25 रन बना है। एक अच्छा शुरुआत यहाँ पर कहूंगा मिला था, लेकिन उसके बाद बड़ी टोटल में क्या तब्दील कर पाएंगे ये तो आने वाला वक्त बताएगा। यहाँ पर देखिए मैंडेटरी पावर प्ले की बात करेंगे, जो पावर प्ले में देखिए यहाँ पर पहला ओवर में 15 रन आया था, उसके बाद सेकेंड ओवर देखिए यहाँ पर सचिन मात्रे क्या कमाल की गेंदबाजी, उन्होंने गेंदबाजी नहीं की, मैच को पूरी तरह से उलटफेर कर दी, वापसी दिलाए, 1 रन खर्च किए थे उस ओवर में। और उसके बाद देखिए जो तीसरा ओवर यहाँ पर कुछ रनों की तलाश किया गया, लेकिन उस रनों की तलाश में कुछ विकेट भी दे बैठे। और ये चलिए टाइमिंग जरूरत था यहाँ पर बड़ा शॉट का, और अच्छे रन आता हुआ। तो चलिए बात करेंगे वहां पर दोहरली टीम यहाँ पर मुकाबला पिछला मैच देखिए, कप्तान थोड़ी सी आंखों से रहेंगे। एक अर्धशतक की इनिंग्स खेले, कई सारे पैसे के इनाम लगाया गया था,
उसी पे हासिल किए, लेकिन मुकाबला हाथ से निकला क्योंकि दौली टीम की बात करेंगे ना, थोड़ा गेंदबाजों ने यहाँ पर आखिरी ओवर में कुछ रन लुटा दिए और वो रन जोड़ने के लिए मुश्किल बन गया, निर्णय बन गया। और दयालु का इनिंग का तारीफ करना चाहेंगे। यहाँ पर देखिए कवर को हटा दिया गया है और जब तक डीप कवर से गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ एक रन लेते हुए। थोड़ी यहाँ पर तारीफ करना चाहूंगा फील्डिंग का, नांदुली टीम का फील्डिंग का तारीफ करना चाहूंगा। कप्तान ने अभी तक देखिए यहाँ पर जो हम बता रहे थे ना शॉर्ट चिली मिडन वो तैनात रखा है। कुछ यहाँ पर बल्ले बदलाव करने के यहाँ पर अंपायर को कॉल किए और उसके साथ देखते हैं बल्ला बदलते हैं आखिरी समय में बड़ा शॉट के लिए खास करके। और दर्शकों की तादाद देखिए यहाँ से धीरे धीरे बढ़ता हुआ 10,000 से ज्यादा इस मैच का मजा लेते हुए। सनसनी मुकाबला दोनों टीमों के बीच में, कहते हैं ना किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है। और यहाँ पर देखते हैं नांदुली टीम कमाल की मेहनत दिखाते हुए उनके गेंदबाज हर ओवर में यहाँ पर कोशिश हो रहा है बल्लेबाज को कैसे भी रोका जाए, लेकिन जिस तरह से यहाँ पर साई गायकर बल्लेबाजी करते हुए काबिल तारीफ, 2 छक्के की मदद से अभी तक हम साई से ज्यादा उम्मीद नहीं कर सकते हैं, लेकिन अभी तक वो उम्मीद पे खड़े उतरे हैं। लेकिन देखिए दूसरे इनिंग्स से यहाँ पर बल्लेबाज जीवन पाटिल की बात करेंगे, वो भी अच्छे काम करते हुए। शायद देखिए यहाँ पर 2 रन बन सकता था, लेकिन उन्होंने यहाँ पर अच्छी सोच दिखाई, एक बड़ी खिलाड़ी की पहचान बनाते हुए। जानते हैं वो अच्छे टॉच में यहाँ पर गेंद उनके बल्ले पर आ रही है, बड़ा शॉट खेल रहे हैं, इसलिए ज्यादा से ज्यादा वो गेंद खेलना चाहते हैं। स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 33 रन। और ये चलिए साई ने स्ट्राइक तो रखा था, लेकिन फील्डर के हाथों पर क्या कमाल का कैच, एफर्ट देखिए यहाँ पर देवेश से पर फील्डर थे, कमाल का कैच, कहते ना पकड़ो कैच जीतो मैच। टीम की मैंने यही बात कर रहा था, हमेशा देखिए यहाँ पर मेहनत करते हुए, कहते हैं ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। नांदेली टीम के गेंदबाज देखिए भलाई छक्के खा रहे हैं, चौके खा रहे हैं, फिर से उसके बाद कमाल की वापसी दिलाते हुए। ओहो हो, ये चलिए बाउंसर से किया हमला, कहते हैं ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, अगर सर के करीब से गेंद जाए तो बाउंसर। और वो बाउंसर से देखिए यहाँ पर हमला किया, यहाँ पर से ये एक अच्छा सोच रहता है गेंदबाजी की तरफ से, ब्रह्मास्त्र बल्लेबाज के लिए तोहफा रहता है। और जब निचले क्रम के बल्लेबाज रहते हैं ना जीवन पाटिल, देखिए उनके लिए इतना मौका नहीं कि जहां मर्जी वहां शॉट खेल लें, इसलिए कहते हैं ना टॉप ऑर्डर के बल्लेबाज और निचले क्रम के बल्लेबाज सब ज्यादा उम्मीद नहीं कर सकते। 1-2 छक्के आपके लिए दे सकते हैं, लेकिन एक अच्छा इनिंग्स उनकी तरफ से आपको देखना बड़ा मुश्किल रहेगा, लेकिन फिर भी छोटा इनिंग अगर खेल जाते हैं ना। और ये चलिए गेंद बल्ले पर सही तरह से नहीं आया, लेकिन डीप स्क्वायर लेग ओरिजिन पर गेंद पहुंचता हुआ यहाँ पर, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ डबल रन लेते हुए। ये अच्छी सोच है, कितना हाइयों में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए, हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना मुश्किल है, तो फिर सिंगल डबल का भी सहारा ले लीजिए। 2 की मदद से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 35 रन। और अभी भी देखिए यहाँ से 6 गेंद बचा है, लेकिन अंतिम 6 गेंद के ऊपर कितना रन जोड़ पाएंगे, ये मैदान देखिए बता रहा है। आप यहाँ पर 60-70 भी बनाने के बाद सुरक्षित नहीं हो, लेकिन कम से कम चाहेंगे 55 या 50 तक पहुंच जाए तो भी फिर भी एक फाइट टोटल माना जाएगा। तो यहाँ पर टॉस के लिए यहाँ पर धौलेपाड़ा टीम और उम्बाड़ी टीम के कप्तान से गुजारिश करते हैं टॉस के लिए आइए, और उसके बाद जो अपना शो मैच है निश्चित रूप से वो सामने आएगा। धौलेपाड़ा टीम के कप्तान से और उम्बाड़ी टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। तो चलिए चलेंगे इस मुकाबला की तरफ। 6 गेंद बचा है, कहते हैं ना जनाजा है आशिक का जरा आहिस्ता उठाना, और बचा हुआ 6 गेंद के ऊपर अपना 10 का दम दिखाना। अगर ये 6 गेंद के ऊपर बल्लेबाज अपना 10 का दम नहीं दिखाएंगे तो फिर काफी पीछे रह जाएंगे, फिर नांदेली टीम के बल्लेबाज के लिए इतना मुश्किल नहीं रहेगा। अगर कोई टीम 5 ओवर के मैच में पर अफसर बात करेंगे ना 50 के अंदर रोक लें तो फिर खुशी का ठिकाना नहीं, वहां से उनका डगआउट भी। और ये चलिए गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला कहीं, लेकिन शायद यहाँ पर कैच मुश्किल बन रहा था, लेकिन आखिरकार आसान बनाते हुए, बता रहे हैं कि सूरज का किरण था लेकिन फिर भी मुश्किल को आसान बना दिए।
तो चलिए यहाँ पर देखिए तलाश था यहाँ पर बड़ा शॉट खेलने का, लेकिन यहाँ से विकेट गिरता हुआ, और निचले क्रम के बल्लेबाज सब ज्यादा उम्मीद नहीं कर सकते हो। तो बिल्कुल बात करेंगे भालगांव के प्रदीप मड़वी साहब, और जिनकी बात करेंगे इस साल देखिए बात करेंगे मलंगड़ एसोसिएशन के उपाध्यक्ष टेनिस क्रिकेट के खास करके बने हैं, तो उनका भी तहे दिल से स्वागत। हम जिक्र करते हैं जब भी मलंगड़ टीम किसी मैदान की ओर होते हैं, एक बड़े अच्छे नेक दिल के इंसान हैं। और ये चलिए क्या हो रहा है मैदान के अंदर, लगातार यहाँ पर जो विकेट गिरने के साथ साथ ये डॉट गेंस, और परब सर मैं हमेशा कहता हूँ कौवा जितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, कौवा जितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से जितनी भी कोशिश कर लो, आपको 50 रन तक नहीं पहुंच सकते हो। इनसाइड आउट खेला गया है यहाँ पर, थोड़ा सा डीप लॉन्ग ऑफ पर जाकर गेंद को रोका गया, तब तक दोनों बल्लेबाज 2 रन। दोनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 37 रन। चलिए फिर से एक बार धौलेपड़ा टीम के कप्तान से और उम्बाड़े टीम के कप्तान से गुजारिश है, हेलो दोनों संघाची कर्णधार बिनती आए संपर्क साधा लवकर। और इसी बीच देखिए यहाँ पर विकेट सीधा सा निशाना देखिए दाग दिए, लेग स्टॉम्प को बिखार दिए यहाँ पर। तो चलिए अगला मैच धौलेपड़ा और बनाम उम्बाड़े के बीच में मैच है, तो एक बिग फाइट्स मैच है। और आज देखिए आज 100 मैच है हमारे महाराष्ट्र पुलिस के बीच में देखिए यहाँ पर देखने को मिलेगा, निश्चित रूप से एक तगड़ा फाइट है। तो चलिए जैसे इनिंग समाप्त होगा टॉस करके ले लीजिए यहाँ पर कमलेश साहब, देखिए उनके हाथों से यहाँ पर टॉस किया जा रहा है। धौलेपड़ा उम्बाड़े के बीच में एक बिग फाइट्स मैच है जिसका टॉस हो रहा है, लेकिन इस मुकाबला की तरफ थोड़ा सा जाना होगा क्योंकि यहाँ पर देखिए बची हुई गेंद है, और यहाँ पर देखिए लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाहते थे और देकर गया यहाँ पर देखिए आखिरकार जावेद फरीद सर के अंदाज में देखिए 6 रन। तो चलिए बात करेंगे ऊपर की, बात करेंगे यहाँ पर एक ही गेंद बचा है यहाँ से, देखिए आखिरी गेंद है यहाँ पर, आखिरी गेंद के ऊपर ऊपर के जैसे यहाँ पर आखिरी गेंद समाप्त होगा तो वहां पर टॉस है। ओ हो टाइमिंग देखिए कितनी लाजवाब, वाना 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 ग्रेट 6, और फिनिश देखिए एमएस के अंदाज में क्या यहाँ पर प्रसाद सर कहते हैं ना, आलू ही आलू नहीं हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए एमएस धोनी के अंदाज में यहाँ पर छक्के दागते हुए 49 रन 50 रनों के एक फाइट टोटल, एक उम्मीद रहेगा गेंदबाज के ऊपर। तर व्यासपीठावर कमलाकर गायकर यांच्या शुभेच्छा आम्ही इथे नाणेफेक करत आहोत पुढच्या सामन्याचा, आणि दोन्ही संघांना विनंती करतो की आपण धवळेपाडा आणि उंबारडे दोन्ही संघाचे, धवळेपाडा कॅप्टन आपण वेळ घेत आहे भरपूर, ताबडतोब यायचे नाणेफेक करण्यासाठी। टीम धवळेपाडा ताबडतोब या, आमच्या इथे मान्यवर उपस्थित आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आम्हाला इथे नाणेफेक करायची आहे। कमलाकर गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा या सामन्याचा नाणेफेक इथे संपन्न होईल। उंबाडे संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत, कमलेश गायकर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक इथे केला जाणार आहे। धवळेपाडा संघाचे संघनायक आपण त्वरित द्यायचं आहे कारण उंबाडे संघाचे संघनायक इथे ऑलरेडी उपस्थित आहेत। हॅलो हॅलो काही आमचे लाडके प्रेक्षक त्या रस्त्यावर बसले, त्यांना विनंती करतो तिथून उठायचं आपण। रेलिंगच्या बाजूला जे काही प्रेक्षक बसलेत रस्त्यावर त्या कडेला, तिथून ताबडतोब उठायचं आपण ताबडतोब। टीम धवळेपाडा कॅप्टन ताबडतोब या नाणेफेक करण्यासाठी।
प्रशांत आणि आपण बघितलं तर निलेश तो चलिए चलते हैं यहाँ पर से आगे की आपको दिखाई जशात कसं चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये निलेश म्हात्रे उर्फ बाळूच्या माध्यमातून जेवढे ऊन पावसाळे मोतीराम भोईरने बघितले तेवढेच ऊन पावसाळे निलेश म्हात्रेने सुद्धा बघितले. मोतीराम अजून एक चांगला फटका सुरेख स्ट्रोक लॉंगांच्या डोक्यावरनं मोतीराम भोईर वरती हल्ला चढवला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळेस मात्र निलेश म्हात्रे घेऊन गेले चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं. स्ट्राईक एंडला प्रशांत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विकेश. नांदिवली संघाकडून आघाडीचे दोन्ही फलंदाज. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उपस्थित सर्व मान्यवरांकडून आणि त्याचबरोबर तमाम क्रिकेट रसिकांकडून. पहिला चेंडू शिवदास गायकर ओव्हर द विकेट. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू सरळशेत निघून जातोय. हा वाईट कुठेतरी झाकवण्याचा प्रयत्न इथे मात्र होतोय. स्ट्रॉंग अपील लाऊड अपील झालं होतं पंचांकडे पण कुठल्या प्रकारचा सिग्नल पंचांकडून नाही किंवा कुठल्या प्रकारचा आवाज त्यांना आलेला नाही आहे. कुठल्या प्रकारचं डिरेक्शन पाहायला मिळालं नाही चेंडूचं. पण तरीसुद्धा मात्र जावेद फरीद इथे मात्र कुठल्या प्रकारचा अन्याय इथे होऊ देणार नाही आहेत आणि त्यांनी मात्र रिकन्सिलेशन केलं पंचांसोबत स्ट्राईक यांच्या देवेंद्र वर्मा यांच्यासोबत आणि पुन्हा आपल्या पोझिशनमध्ये येत आहेत आपल्या जागेवर येतात. निश्चित त्यांच्याकडनं हा डिसिजन आम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय. क्वाड बँडच्या स्वरूपामध्ये रिकन्सिलेशन करत असताना तिथे निश्चितच बॅटची एजचा थोडासा आवाज आला आणि त्यामुळे की काय ती मात्र देवेंद्र वर्माने सांगितलं की फलंदाज स्कॉट बेंचच्या स्वरूपात बाद आहे. पहिलाच धक्का लागलाय नांदिवली संघाला. खेळाडूने कालच्या दिवसामध्ये रेल्वे ग्राउंडवर नगरसेवक चषकामध्ये आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन गेलाय तो संघनायक आता मात्र आकडे येत असताना फलंदाज बाद होतोय प्रशांत म्हात्रे क्वाड यांच्या स्वरूपामध्ये. पहिलं यश आपल्या संघाला पहिल्या चेंडूवर शिवदास गायकरने मिळवून दिलंय. आउटसाईड डी ऑफस्टंप चेंडू खूप थोडासा वेगाने तिखट होता मारा आणि त्या मुमेंटला त्या चेंडूची छेडखाणी करण्याचा प्रयत्न प्रशांत म्हात्रेने केला आणि स्वतःची विकेट त्याने गमावली आहे. 0 धावसंख्येवर पहिलाच गडी बाद होतोय आणि स्ट्रायकिंग एंड फलंदाज महेंद्र म्हात्रे. लोअर फुलटा चेंडू होता इनसाइड आउट खूप चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. मागच्या विकेटचं उत्तर महेंद्रने आपल्या बॅटमधून दिलंय चौकाराने. गुड शॉट. आपल्या संघाचा आणि स्वतः सुद्धा स्ट्राईक केला फलंदाज महेंद्र. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो नांदिवली संघाला. ओव्हर पिच डिलिव्हरी वॉट अ शॉट वॉट अ टायमिंग काय जागा बनवली काय एक्झिक्युशन आहे. डीप कव्हर पॉइंट रेजर मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. कुठं जास्त एलिव्हेशन नाही पण काय फटका इथे सजवला काय सौंदर्य दाखवतोस ना आपल्या फटक्यामधून. महेंद्र म्हात्रे इथे उत्तर देतोय पहिल्या विकेटचं. सलग 2 चेंडूवर 2 चौकार शिवदास गायकरच्या समोर. धावसंख्या 10 8.
थोडासा जोरान चेंडू कॉट बेंचच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज महेंद्र म्हात्रे भाग पडला हा फटका खेळण्यासाठी आणि अजून एक धक्का लागतोय. अजून एक यश आपल्या संघाला मिळवून दिलंय. 2 चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडू उत्तर देत असताना गोलंदाज शिवदास गायकर बाद करतोय तो महेंद्र म्हात्रेला. जगांच्या वतीने एक सूचना अशी येते की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. बाकी तिथे कुठल्या प्रकारचा समर्थक सपोर्टर कोणी बसता कामा नये आणि जर बसले असाल तर तिथून ताबडतोब आपली जागा खाली करायची आहे. 2 गडी बाद धावसंख्या धावफलक 8 आणि तसं जर का आढळलं तर निश्चित 2 धावांची पॅनल्टी असेल त्या संघाला. याची मात्र आपण नोंद घ्या. महाराष्ट्र पोलीस कोळशेवाडी सिनियर पोलीस निरीक्षक शाहूराजे भाऊसाहेब साळवे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर येतो फलंदाजीला तो सचिन. विकेश अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे जो आघाडीला आलाय. कॉट बेंचच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झाले महेंद्र आणि त्याचबरोबर प्रशांत म्हात्रे. शिवदास ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सचिनसाठी हा चेंडू हा सुद्धा उंच गेलाय. खराब शॉट सिलेक्शन झेल उडालाय आणि मिडॉनचा खेळाडू जज करतोय चेंडूच्या खाली येत असताना. अजून एक धक्का अजून एक फलंदाज बाद. मोठं यश इथे मात्र मिळते संघाला फलंदाजी करत असताना. तुम्ही पाहतात तिसरा धक्का लागलाय तो नांदिवली संघाला आणि फलंदाज बाद होतोय. तो मैदानावर सचिन आल्या तंबूत परततोय. न्यू बॅट्समन इन देवेश ॲट नंबर 5 आणि आघाडीचा फलंदाज पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतो तो विकेश. संयमाने खेळणं गरजेचं असेल आता मात्र नांदिवली संघाला कारण 3 फलंदाज लवकर बाद झालेत. ओ गुड बॉलिंग गुड लेनची गोलंदाजी आणि रायझिंग डिलिव्हरी. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स इन द फर्स्ट ओव्हर फ्रॉम शिवदास गायकर. 3 धक्के दिलेत. 2 चौकार निश्चितच पाहायला मिळाले पण त्याचा पलटवार केला काउंटर अटॅक केला आणि ताबडतोब उत्तर दिलंय ते नांदिवली संघाला आणि 3 फलंदाज त्यांनी बाद केलेत पहिल्या षटकामध्ये. गुड बॉलिंग. प्रति षटकामागे मगाशीच उल्लेख केला की 10 धावांची सरासरी राखायची आहे कारण 50 धावांचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते नांदिवली संघाला आणि त्याची सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. महेंद्रने मात्र चांगला प्रयत्न केला. 2 चौकार त्याने आपल्या बॅटमध्ये दाखवत असताना एक सौंदर्य दाखवलं आपल्या बॅटमधून क्रिकेटचं आणि त्यानंतर मात्र त्याला कॉर्ड बेंचच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. अजून एक फलंदाज लगेचच पुढच्या चेंडूवर सचिनच्या स्वरूपात बाद झाला आणि एकूण 3 धक्के लागले मैदानावर ते नांदिवली संघाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सोमनाथ गायकर रफ्तार का सौदागर वेगाचं दुसरं नाव निश्चितच सोमनाथ आणि अचूक टप्पा भन्नाट वेग या खेळाडूकडे आहे आणि तो गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंगला दिवेश. हो गुड बॉलिंग चांगला चेंडू चांगला पिचिंग पाहायला मिळते. लेनचा अप्रतिम वापर करतात क्रीजचा वापर करतात. राऊंड विकेट येत असताना थोडासा अँगल करण्याचा चेंडू प्रयत्न इथे करतायत. गुड बॉलिंग. विकेश येतोय. विकेश काहीतरी चर्चा करतोय देवेश सोबत कानमर्द देतोय आणि कान मात्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट होणार याकडे लक्ष असणार. 8 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी होती. ड्राईव्ह केलाय. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत मिळते ती एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकते अजूनही सिंगल डिजिटमध्ये एकेरी अंकीमध्ये धावसंख्या धावफलकावर 9. प्रति षटकामागे 10 धावा इथे जमवायच्या आहेत मैदानावर. धावसंख्येचा पाठलाग करत असताना नांदिवली संघाला त्यापैकी अंकित आहेत एकूण 9 धावा. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना सोमनाथ गायकर या खेळाडूचं. लेनचा चेंडू होता. पूल करायचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. दोन्ही फलंदाज क्रीजच्या थोडेसे बाहेर आले होते पण फायनली मात्र हा कॉल दिलाय तो देवेशने. 1 मोर डॉट. भरपूर चेंडू डॉट गेले त्या षटकामध्ये. पहिल्या षटकात सुद्धा विकेट सुद्धा गेले. 3 विकेटी बाद झालेत पहिल्या षटकामध्ये आणि ही पडझड होऊ द्यायची नाही आहे विकेशला स्ट्राईक एंडला असताना. थांबून खेळायचा चांगला फटका ऑन साईडला चांगलं टायमिंग. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेच्या बाहेर चौकार.
विकेशच्या बॅटमधून धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावफलकावर. थांबून घ्यायचा प्रयत्न, लिडिंग एज मागे जातो चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये. दुसरा चौकार विकेशच्या बॅटमधून, सीमारेषे बाहेर 4 धावा. ची गरज आहे नांदिवली संघाला. सरासरीमध्ये निश्चितच आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं असेल किंवा सरासरी बरोबर चालायचं असेल तर अंतिम अंकी झालेत एकूण 17 धावा धावफलकावर. आणि सरासरीसाठी या षटकामध्ये अजूनही 3 धावांची गरज आहे, कारण 10 धावांची सरासरी कायम ठेवायची आहे ती नांदिवली संघाला. ओ चेंडू उंच तर गेलाय, भरपूर लांब सुद्धा जाणार. क्षेत्ररक्षक जज करतोय पण चेंडू थोडासा आतमध्ये, सरप्राईज. आणि विकेश सारखा खेळाडू मात्र बाद होतो. आघाडीचा फलंदाज आणि चौथा गडी बाद झालाय तो नांदिवली संघाचा. की आपण व्यासपीठावर काही सन्मान करणार आहोत ज्यांचा खेळ तुम्हाला पुढच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे किंवा आजच्या दिवसामध्ये एक्झिबिशन मॅचमध्ये सामन्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हिल लाईन पोलीस स्टेशनचे काही पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते मात्र खेळत आहेत. खास करून सर्व पोलीस निरीक्षक आहेत, सर्व पोलीस अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर कोळशेवाडी पोलीस हे सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यापैकी व्यासपीठावर वगैरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि AP आहेत हिल लाईन पोलीस स्टेशनचे आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी हेमंत फुलेटे साहेबांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. हिल लाईन पोलीस स्टेशनचे API वगैरे साहेब यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. त्याचबरोबर हिल लाईन पोलीस स्टेशनचे API गणगे साहेब आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर या. आणि त्याचबरोबर कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे PSI गोरे साहेब आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण तिघांनी व्यासपीठावर यायचं आहे. फुल टॉस, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दोन एक्झॅक्टली, कोण एक्झॅक्टली झेंड घेणार, दोघांमध्ये मिस कम्युनिकेशन, दोघांमधून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पिंट्याच्या बॅटमधून हा चौकार ऑन साईडला प्लेस करत असताना तुम्ही वादत अंकी झाले एकूण 21 धावा, अजूनही 29 धावांची गरज आहे. या षटकात तुम्ही वादत परत गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे शिवदास गायकर. त्याने 3 गडी बाद केले होते पहिल्या षटकामध्ये, तो गोलंदाज. लेन गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय आणि फ्लाइंग स्लिपमध्ये एक्झॅक्टली काय घडतंय, चेंडू सुट्टा हातात आणि जीवदान मिळतंय ते देवेशला. पिंट्याला जीवदान मिळते, एकदा तिथे कंप्लीट होते. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. देवेश स्ट्रायकिंग एंडला येतोय. मैदानावर 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते. 4 गडी बाद झाले आतापर्यंत नांदिवली संघाचे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. अजूनही स्ट्रगल सुरू आहे, फाईट सुरू आहे, झुंज सुरू आहे. विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे तो नांदिवली संघाचा. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. लेन्थचा अप्रतिम वापर करत असताना क्रीजचा वापर करतायत आणि अप्रतिम लेंथ गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या षटकामध्ये शिवदास गायकर कडून. गुड बॉलिंग. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 बिफोर द ड्रिंक मार्गस्थ आहे. तर सन्माननीय कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे PSI साहेब गोरे साहेब यांचे आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जबरदस्त स्वागत केले गोरे साहेबांचं. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, षटकार. ज्याच फटक्यांची गरज आहे ती नांदिवली संघाला. थांबून घ्यायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फटका बसलाय, बॅकवर्ड पॉइंटला झेल टीपला जातो आणि 5वा धक्का लागलाय तो नांदिवली संघाला. अजूनही शिल्लक आणि मध्ये हवे त्या 22 धावा नांदिवली संघाला सामना जिंकण्यासाठी.
या आपण व्यासपीठावर हा इथे नाणेफेक इथे संपन्न करूया. महाराष्ट्र पोलीस कोळशेवाडी पोलीस स्टेशन ही पूर्ण टीम इथे सज्ज आहे. त्या संघाचे संगणक सज्ज आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस हिल लाईन पोलीस स्टेशन या संघासुद्धा संगणक इथे सज्ज आहेत. एक्झिबिशन मॅचचा हा नाणेफेक इथे आम्ही करत आहोत व्यासपीठावर. आणि मी प्रदीप मडवी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपला आपण नाणेफेक इथे संपन्न करायचं आहे. मलंगड क्रिकेट असोसिएशनची जी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आम्ही नाणेफेक इथे संपन्न करत आहोत. एक चांगले आयोजक सुद्धा क्रिकेटचे दर्दी. आणि सामना असेल तो 4 षटकांचा, याची आपण नोंद घ्यायची आहे. सामना असेल तो 4 षटकांचा. बोले दो जिस दिन है कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे PSI आव्हाड साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व अधिकाऱ्यांचं. कोळशेवाडी पोलीस स्टेशन आणि हिल लाईन पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत. पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. देवेंद्र वर्मा आणि जावेद फरीद आपण एक निर्णय आम्हाला कन्फर्म करायचा. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. येस, थँक्यू थँक्यू. तो बोनोली गावचे प्रमुख आयोजक संदीप पाटील आणि योगेश पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर व्यासपीठावर मलंगड क्रिकेट असोसिएशन जी संघटना, त्या संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप मडवी यांचं इथे आगमन सन्मानित केला जाणार आहे. आणि मी आमचे आधारस्तंभ सन्माननीय हेमंत फुलोरे, माजी सरपंच, माजी उपसरपंच द्वारलीगाव, हेमंत फुलोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीप मडवी यांचा सन्मान करायचा आहे. ऑनसाइड प्लेसमेंट चांगलं आहे. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. जोपर्यंत चेंडू तिथे कव्हर केला जाईल तोपर्यंत एकच धाव मिळते ती फलंदाजाला. सर्व पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा मनपूर्वक आभार. आपण इथे वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण इथे आलात, शुभाशीर्वाद दिले आणि निश्चितच मार्गदर्शन केलं आमच्या आयोजकांना, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धावसंख्या धावफरक अंकित झाली एकूण 30 धावा. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. हो, टायमिंग होत नाहीये. फलंदाज अमोल स्ट्रायकिंग एंडला. समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये. या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते 4, म्हणजे एकूण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये हव्यात त्या 20 धावा धाव फलकावर. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता नांदिवली संघाला. वाकलन बी संघासमोर ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू फ्लाय होतोय आणि झेल. सुपर कॅच, चांगला झेल टिपलाय. फ्लाय झाला होता चेंडू आणि फ्लाइंग स्लिपमध्ये सुंदर झेल टिपत असताना अमोलला सुद्धा तंबूत परतावं लागतंय. अजूनही धक्का लागतोय तो नांदिवली संघाला. ब्युटिफुल टायमिंग, खूप चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि चेंडू लॉंग लेगच्या बाहेर जातोय. चौकार, गुड शॉट. आणि या फटक्याची गरज आहे फलंदाज जयेशच्या बॅटमधून. तर प्रदीप मडवी आमच्याकडून आमच्या रजा घेते त्या स्पर्धेतून. धीरजच्या बॅटमधून हा चौकार आलाय. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू पाठला केला चेंडूचा.
कारण काही क्रिकेट स्पर्धेमध्ये या विभागात अशा काही गोष्टी घडल्या ज्या मात्र घडायला नको होत्या आणि त्या सर्व गोष्टींचं निरसन करण्यासाठी स्वतः तिथे मात्र पुढाकार घेत आहेत आणि प्रदीप मडवी आमच्यापासून रजा घेत आहेत आणि त्या ठिकाणी ते जात आहेत ती शंकेचं पूर्णपणे निरसन करण्यासाठी. त्यामुळे अशी जबाबदारी असायला हवी, अशी मात्र कामगिरी असायला हवी एका उपाध्यक्षाची आपल्या संघटनेच्या प्रती, आपल्या विभागातील क्रिकेटच्या प्रती, आयोजकांच्या प्रती, आणि ती कामगिरी मला प्रदीप मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता, ऑप्शन थोडासा बाहेर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, देवेंद्र वर्मा थोडेसे बाहेर आणि सिग्नल करतात वाईट बॉल, योग्य डिसिजन. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 15 धावांची गरज आहे. चेंडू बघूया आपण शिल्लक राहिले आहेत मैदानावर ते 7 चेंडू आणि 15 धावा नांदुली संघासाठी हे समीकरण. ओव्हर द विकेट, ऑप्शनचा थोडासा बाहेर चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला थोडासा कव्हर मध्ये येतोय आणि जज करतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. से करेंगे सबका स्वागत. योगेश पाटील जे भोवनिले गावचे अप्रतिम आयोजक आहेत, दोन्ही आमच्या पाहुण्यांना आणि मान्यवरांना विनंती करतो की येऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून माजी उपसरपंच श्री हेमंतजी फुलोरे यांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हिल लाईन पोलीस स्टेशनचे API वगैरे साहेब, हिल लाईन पोलीस स्टेशनचे API गणगे साहेब आणि त्याचबरोबर कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे PSI गोरे साहेब आणि त्याचबरोबर कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे API आव्हाड साहेब यांचे सुद्धा आगमन झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 6 बॉल अँड 15 टू विन. उमेश शेट यांचं आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना जर बरोबरी सुटला तर निश्चित असोसिएशनचा जो नियम आहे तो नियम निश्चित इथे मात्र कायम करू. सामना जर बरोबरी सुटला तर विकेट आणि टॉसला तेवढंच महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये. ओ गुड बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी, चांगला चेंडू. स्ट्राईक एंडला पिंट्या, क्षमता या खेळाडूकडे भरपूर आहे. न्यू बॅट्समन ॲट नॉन स्ट्राईक अनिकेत, कारण मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे नांदिवली संघाला आणि पिंट्याकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे. चेंडू शिल्लक राहिले ते 5, धावावे ते 15. गोलंदाज निर्णय षटकामध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी. उद्देश इथे मात्र संकेत गायकवाड ऑन साइडला प्लेसमेंट झालाय, गुड शॉट, लॉंग लेगला चेंडूला फेकून दिले सीमारेषे बाहेर. लॉंग लेग सीमारेषे बाहेर आणि येतोय तो षटकार आणि षटकाराच्या मध्ये धावसंख्या एक उंच उडी घेते जाऊन विसावते धावफलकावर. मला मला सांगतायत अंकित झाले एकूण 41 धावा, 9 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले ते 4. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये हव्यात त्या सामना जिंकण्यासाठी नांदिवली संघाला 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, एक अप्रतिम लढत, एक अप्रतिम सामना तुम्हाला मैदानावर पाहायला मिळतोय. लक्षात घ्या, प्रथम फलंदाजी केली ती वाकळण संघाने, तब्बल 8 गडी त्यांनी गमावले. तर आतापर्यंत नांदिवली संघाने जी गडी गमावले त्यांची संख्या एकूण आहे ती 7 गडी गमावलेत. कारण 9वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत खेळतोय. कंपॅरेटिव्ह टू टीम वाकळण 1 गडी कमी गमावला आतापर्यंत, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या नांदिवली संघाने. मग अशी म्हटलं की 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडू हवे आहेत सामना जिंकण्यासाठी ते 7 धावा. काय जबरदस्त चेस पाहायला मिळतात. काही विकेट्स सुद्धा इंटरव्हल्समध्ये पाहायला मिळाले, पण ते विकेट्स कडे लक्ष न देता चांगला क्रिकेट इथे मात्र खेळण्याची मात्र गरज आहे आणि तो परफॉर्मन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो, गुड बॉलिंग, रायझिंग डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातो संकेत गायकवाड करून. अप्रतिम गोलंदाजी, चांगला चेंडू होता,
सडनली राईज होणारा, बाउन्स होणारा आणि पिंट्या मात्र स्वतःच येऊन पुटपुटतोय. काय एक्झॅक्टली चुका झाल्या? लास्ट मोमेंटला हा बॅटचा फेस ओव्हरून कट करण्याचा प्रयत्न होता पिंट्याचा, पण प्रयत्नांना यश मिळत नाहीये. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता आहे नांदिवली संघाला. मगाशीच सांगितलं की मैदानावर फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये विकेट गमावले त्या वाकळण संघाने 8, तर आतापर्यंत नांदिवली संघाने विकेट गमावले त्या 7. त्यामुळे विकेटच्या आधारावर सुद्धा तुम्ही सामना जिंकू शकता जर 2 चेंडूत 6 धावा जरी आल्या तरी. संकेत गायकवाड चली मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक सेट केलाय, स्क्वायर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये, एकदा तिथे कंप्लीट होते आहे आणि धावचीची संधी पिंट्या वाजवणार इथे. नॉन स्ट्राईक गेटचा फलंदाज स्ट्राईक एंड गेला, त्याला मात्र अजिबात रस नव्हता दुसरी धाव घेण्याचा आणि त्यामुळे की काय पिंट्या स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करण्याचा प्रयत्न, स्वतःची विकेट तो जणू काही बहाल करतोय आणि आता मात्र विकेटची लेवल झाली. 8 गडी बाद झाले दोन्ही संघाचे धावफलकावर. तुम्ही पाहता धावसंख्या अंकित झाली आहे ती 43 धावात धावफलकावर. तर एका चेंडूमध्ये आता मात्र 6 धावांची गरज आहे ऑफिशियली सामना क्लीन फिनिशसाठी. आणि जर विकेटच्या आधारावर सामना जिंकायचा असेल, कारण दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, पण नाणेफेक जिंकली आहे कोणी तर नांदिवली संघाने, तर 5 धावा जरी येत आहेत या चेंडूवर तर निश्चितच सामना इथे जिंकू शकतात. पण इथे मात्र आपण क्रिकेटमध्ये बघतो चौकार असतो, षटकार असतो, पंचकार नसतो, त्यामुळे षटकारच मारावं लागेल इथे नांदिवली संघाला. ऑल द बेस्ट. लास्ट चेंडू, 5 धावांची गरज. ओ गुड बॉलिंग, ऑप्शनची थोडासा बाहेर. गुड लेनचा अप्रतिम वापर करत असताना चेंडूला मात्र हाताळलाय. पिंट्याला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, पण स्ट्राईक येण्यात जात असताना फलंदाज आता मैदानावर अनिकेतच्या बॅटमॅनला कुठलाही मात्र फटका येत नाही, कुठली धाव येत नाहीये आणि सामने ते गमवावा लागतोय तो नांदिवली संघाला. पण शेवटच्या टप्प्यावर जबरदस्त झुंज दिली. विकेशने एंटरटेन केलं, त्याचबरोबर पिंट्याने एंटरटेन केलं. सामन्याच्या समी पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण पराभव इथे मात्र पत्करावा लागला या संघाला आणि स्पर्धेत